हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड. बघा, माझ्याकडे खूप दिवसापासून असे जे गोण्यांचे तुकडे होते ना, ते खूप दिवसापासून मी जपून ठेवले होते आणि याच तुकड्यांपासून मी खूप सुंदरसे असे DIY बनवलेले आहे. तर बघा, मला असं वाटलं फेकून देण्यापेक्षा याच्यापासून असं काही बनवायचं जे मला बी कामं येईल आणि तुम्हाला बी दाखवता येईल. तर बघा, ही जी माझ्याकडे जे आपल्या गव्हाचे गोण्याचे मी पिशव्या बनवत असते, बॅग बनवत असते, त्याच्यातून काय झालं की भरपूर असे तुकडे ना उरलेले होते. तर मी सगळे तुकड्यांची ना घड्या घालून एका पिशवीत ठेवले होते. नंतर परत मी त्याचे कटिंग करण्यासाठी मी सगळे काढले आणि तुम्हाला दाखवत होते की हे बघा, हे जे सगळे तुकडे होते याच्यापासूनच आपण खूप सुंदरशा अशा वस्तू तयार करू शकतो. बघा, तुम्ही याला चिंध्या म्हणून फेकू नका, या कचरा म्हणून फेकू नका, पण याच कचऱ्यापासून आपण खूप सुंदरशा अशा वस्तू तयार करू शकतो. चला तर बघूया. तर मी सगळे जे बी व्हिडिओ बनवलेले होते ते सगळे मी जोडलेले आहे, तुम्ही ते बघू शकतात. तर हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. बघा, मी एक अशी 2 कपडे होते माझ्याकडे आणि हे फेकून द्यायच्या आधी मला वाटलं की काहीतरी बनावं म्हणून. तर याच्यामध्ये मी गव्हाच्या गोणीचा वापर केलेला आहे, तुम्ही बघू शकतात. तर असे हे आपण 2 पीस तयार करून घेतले होते. ज्या दिवशी खूप पाऊस होता, काही काम नव्हतं मला, तर मी असेच बसल्या बसल्या हे जॉईनिंग करून घेतलं होतं. तर तुम्ही त्याचं मेजरमेंट स्क्रीनवर बघू शकतात. तर बघा, हा दुसरा जो पार्ट आहे तो त्याचा बी तुकडा होता आपल्याकडे. तर त्याचं मेजरमेंट आहे 11 बाय 11 इंचाचं. असा हा आपण 2 स्क्वेअर घ्यायचे आहे, 2 चौकोनी घ्यायचे आहे. त्याच्यानंतर बघा, एक छोटीशी वाटी किंवा एक छोटीशी डिश. ही डिश दिसायला तुम्हाला याच्यात मोठी दिसत असेल, पण खूप छोटी आहे. तर बघा, त्याचे आपण हे 2 वर्तुळ कट करून घेतले. त्याच्यानंतर याचे माप तुम्हाला दाखवून देते. बघा, मी हा 4 इंचाचा हा आपल्याला वर्तुळ घ्यायचा आहे. याचे 4.5 आहे, पण मी थोडंसं नंतर कट करून घेतला. मी 4 इंचाचाच वर्तुळ तयार करून घेतला होता. त्याच्यानंतर एक चेन घ्यायची आहे. चेन मी थोडीशी जास्त घेतलेली होती, 14 इंचाची. त्याच्यानंतर ही चेन आपल्याला अशी उलटी ठेवायची आहे. या ठिकाणी शिलाई मारून आपल्याला टॉप टिच करायचं आहे. मी दोन्हीही साईडला चेन जोडून घेते आधी. तर बघा, अशा पद्धतीने दोन्हीही उलटी साईड बघून घ्यायची व्यवस्थित आणि या ठिकाणी अशी ठेवून घ्यायची आहे. शिलाई मारायची आहे, सरळ करून टॉप टिच करायचं आहे. तर बघा, दोन्ही चेन आपली जोडून झालेली आहे. त्याच्यानंतर आपलं काय करायचं आहे, हे 2 वर्तुळ आहे ते आपल्याला घ्यायचे आहे. तर बघा, वर्तुळचे दोन्हीही समोरासमोर आले पाहिजे. तर मी काय करणार आहे, ही साईड अशी ठेवणार आहे आणि ही इथे आपल्याला इथे शिलाई मारत चालायचं आहे. अगदी सोपं आहे. जेव्हा तुम्ही शिलाई मशीनवर ही जोडायला बसणार ना, तेव्हा इतकं सोप्या पद्धतीमध्ये जोडणं होऊन जाईल. तर बघा, हा वर्तुळ आपला जोडून झालेला आहे. लगेच मी हातासाठी दुसराही वर्तुळ जोडून घेतलेला आहे. या ठिकाणी मी ओपन थोडंसं ठेवलेलं आहे आपल्याला चेन म्हणजे आपल्याला रनर ॲड करायला. तर बघा, हे जे आपण बनवलं आहे DIY, त्याला आपण सरळ करून घेऊया. तर बघा, सरळ केल्यानंतर आपल्याला ही चेन याच्यामध्ये जोडायची आहे, अटॅच करून घ्यायची आहे. तर चेन आपली ही अटॅच झालेली आहे. तुम्ही बघू शकता की या ठिकाणी थोडे आपले हे भाग ओपन राहिलेले आहे. त्याच्यानंतर आपल्याला ही चेन उलटी करून घ्यायची आहे, म्हणजे थोडंसं असं सरळ करून घेऊया दोन्हीही पार्ट. तर बघा, अशा पद्धतीने आपली ही सरळ करून घ्यायचं आहे. सरळ केल्यानंतर बघा, या ठिकाणी फक्त आपल्याला शिलाई डबल मारायची आहे. नंतर परत एकदा हे दोन्ही पार्ट व्यवस्थित समोर घ्यायचे आहे अशा पद्धतीने आणि इथे शिलाई डबल मारून घ्यायची आहे. नंतर तुम्ही वाटलंसं पायपिंग बी करू शकतात. तर मी पायपिंग काही केली नाही आहे. तुम्ही वाटलंसं पायपिंग धागे निघतात तर तुम्ही पायपिंग बी करू शकतात. तर बघा, याला आपण सरळ करून घेऊया. बघा, खूप सुंदरसा हा DIY आपला तयार झालेला आहे. याच्यामध्ये तुम्ही तुमच्या बांगड्या ठेवू शकतात किंवा काही मेडिसिन, काही शॅम्पू, तुम्हाला जे हवं ते तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकतात. नॅपकिन ठेवू शकतात, सॅनिटरी पॅडचे पॉकेटं ठेवू शकतात, काही ठेवू शकतात. बघा, हे जे मी बनवलं होतं ह्याला 2 वर्ष झालेलं आहे. याचा 2 वर्ष आधी एक व्हिडिओ मी शूट केला होता, तुम्हाला दाखवते मी याच्यामध्ये काय ठेवलेलं आहे. तर बघा, याच्यामध्ये आहे माझे सगळे बांगड्या, जसे नवरात्र म्हटलं काही सिल्वर बांगड्या असतात, काही लग्न कार्यासाठी मला बांगड्यांचं एड आहे. तर मी सगळ्या याच्यात अशा बांगड्या मी ठेवलेल्या आहेत. तर बघा, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुमच्या मैत्रिणींबरोबर माझा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि असं छोटे छोटे जे पाऊच आहे तुम्ही तयार करून त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं मेकअपचं सामान, बांगड्या, काही तुम्ही ठेवू शकतात. आणि अगदी बनवायला अगदी सोपं आहे. मी काहीच वापरलं नाही आहे. मी फक्त चेन विकत घेतली, बाकी सगळं मटेरियल जुनं पुराणंच होतं. जसं गव्हाची गोणी घ्या, ब्लाऊज पीसचे काही तुकडे होते तेच मी वापर करून असं हे DIY तयार केलेलं आहे. तर बघा, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला
तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. तर तुम्ही बघू शकतात की याच्यामध्ये मी सगळ्या याच्यामध्ये गव्हाच्याच गोणीचा वापर केलेला होता, कारण की गव्हाच्या गोणीचे जे मजबूतपणा असते आणि त्यांनी वस्तू आपली जास्त दिवस टिकते. तर बघा हा ब्लाऊज पीस आहे आणि तुम्ही बघू शकतात की काही नाही वापरलं आपण, विकत तर काहीच नाही घेतलं, फक्त चेन घेतलेली आहे. बाकी सगळं मटेरियल आपल्या घरातलंच होतं. व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा आणि कुठून हा व्हिडिओ बघत आहे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. परत भेटूया नवीन व्हिडिओ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण खूप सुंदरसं DIY तयार करणार आहोत. तुम्ही बघू शकतात की मी प्लॅस्टिकचा वापर केलेला आहे. बघा, जे आपण मॉलमध्ये जातो त्याच्यामध्ये काही वस्तू आणतो तर ते जे प्लॅस्टिक होतं मी त्याचा वापर केलेला आहे, कारण की ते जे प्लॅस्टिक आहे ते मजबूत होतं. तर तुम्ही मेजरमेंट बघू शकतात. मी 18x13.5 इंच घेतलेलं आहे आणि हा एक वन पीस आहे. आपण याच वन पीसपासून खूप सुंदरसं मेकअप पाऊच तयार करणार आहोत, ते बी खूप सोप्या पद्धतीमध्ये. तर बघा 15 इंचाची मी चेन घेतलेली आहे. चेन मी थोडीशी याला ना मॅचिंग घेतलेली आहे, त्याच्याबद्दल तुम्ही दुसरी कोणतीही चेन वापरू शकतात. आणि हे जे ब्लाऊज पीस नाही आहे, ही साडी आहे, या साडीचा मी तुकडा उरला होता त्याचीही वापर करत आहे. तर बघा मी चेन घेतलेली आहे. चेन दोन्हीही साईडने उलटी ठेवलेली आहे. उलटी ठेवल्यानंतर याला आपलं पूर्ण याला शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारल्यानंतर हे बघा शिलाई आपली झालेली आहे. त्याच्यानंतर आपण याला व्यवस्थितपणे टॉप स्टिच करून घेऊया. आणि बघा आपण प्लॅस्टिकचा वापर केलेला आहे, त्याच्यामुळे ही जी बॅग आहे, जो पाऊच आहे तो खूप सुंदर बनणार आहे. तर बघा इथे मी शिलाई मारून घेतलेली आहे टॉप स्टिच करून. आणि तुम्ही बघू शकता की मी लायनिंग मारून घेतलेली होती, म्हणजे सगळ्या जे कापड होतं त्याला पूर्ण याला शिलाई मारून घेतलेली होती. तर बघा असा हा आपला एक वन पीस तयार होतो. आणि तिथे आपल्याला रनर ॲड करायचं आहे. रनर मी 5 रुपयाचं रनर वापरलेलं आहे, म्हणजे 5 नंबरची साईज असते याची. रनर आमच्याकडे तर 3 रुपयापासून सुरुवात आहे, तर याची 5 नंबरची साईज होती. हे रनर मी वापरलेलं आहे. त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे, हे जे कापड आहे त्याला आपण चेन जोडल्यानंतर त्याला मी उलटं करून घेतलेलं आहे, म्हणजे आपल्याला ही साईड पूर्ण उलटी करून घ्यायची आहे. उलटी केल्यानंतर तुम्ही बघू शकतात की मी शॉपिंग बॅगचा सुद्धा याच्यात वापर केलेला आहे, म्हणजे फक्त घरातलंच सगळं मटेरियल वापरलेलं आहे, फक्त चेन विकत घेतली होती. तर बघा असं आपण पूर्ण सरळ करून घ्यायचं आहे. सरळ केल्यानंतर हे जी चेनीपासून जी खालची जी बाजू आहे तर तिथे आपल्याला छोटेसे कट मारायचे आहे. कट मारून घेऊया. तर कट मारल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जी चेनीची जी बाजू आहे ती आपल्याला समोरासमोर आणायची आहे. बघा ही जे कट आहे या ठिकाणी आपलं हे समोर येईल. तुम्ही वाटलंच याला पिनअप बी करू शकतात. तर अशा पद्धतीने हे समोरासमोर आपल्याला घेऊन यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला याला एक पट्टी जोडायची आहे, म्हणजे एक हँडल जोडायचं आहे छोटंसं. तर बघा एक मी सेम त्याच मापाचं हँडल तयार केलेलं होतं, त्याच कापडापासून 15 इंचाचं. आणि याच्यामध्ये मी शॉपिंग बॅगचा वापर केलेला आहे. तुम्ही 10 इंच किंवा 11 इंच 12 इंच ते सुद्धा घेऊ शकतात. माझा हा हँडल थोडा मी जास्तच मोठा घेतलेला होता. आणि ही जी आपण कट मारली होती त्या ठिकाणी व्यवस्थितपणे ठेवायचं आहे. तर बघा असं सरळ व्यवस्थितपणे ठेवून घ्यायचं आहे. आणि तुम्ही वाटलंच इथे पिनअप करू शकतात आणि शिलाई मारून घ्यायची आहे दोन्हीही साईडने. तर दोन्हीही साईडने शिलाई मारल्यानंतर तर बघा मी आधी पिनअप करून घेते, म्हणजे सोपं पडतं की डायरेक्ट फक्त आपल्याला शिलाई मारायला लागते. तर बघा या ठिकाणी शिलाई मी मारून घेणार आहे. आणि शिलाई मारल्यानंतर जे एक्स्ट्राचं जे आहे ते आपल्याला कट करून टाकायचं आहे. तर हे कट करून घेतल्यानंतर ही जी साईड आहे त्या ठिकाणी आपण पायपिंग करून घेऊया. बघा तुम्ही बघू शकता की शॉपिंग बॅग वापरली होती, त्याच्यामुळे थोडेसे असे धागे लिंकत आहेत. तर माझ्याकडे एक अशीच ते म्हणतात ना साडीचे फॉल होता छोटासा, तो फॉलचा मी वापर करून याची मी पायपिंग करून घेत आहे. तर दोन्हीही साईडने सेम हे जे कापड होतं याला आपण पायपिंग करून घेऊया. तर बघा मी असे 2 तुकडे केले होते आणि दोन्हीही तुकड्यांचे मी असे व्यवस्थितपणे दोन्हीही साईडला पायपिंग करून घेत आहे. तर बघा आपली पायपिंग झालेली आहे. पायपिंग झाल्यानंतर आता आपल्याला याचं काय करायचं आहे, तर बघा हा जो भाग आहे तो थोडासा असा फुगवायचा आहे. आणि फुगल्यानंतर इथे आपल्याला अंगठीच्या साहाय्याने दोन्ही समोरासमोर आणायचं आहे. तर बघा आणि वाटलंच इथे तुम्ही पिना लावू शकतात. तर तुमच्या कशा पिना नसेल तर जे बघा तुम्ही जे कपडे वाळत टाकता ते असते तर ते त्या पिनासुद्धा चालून जातील. तर बघा असं सेम करायचं आहे. आणि दोन्हीही साईडने तुम्हाला या पिना
जोडायच्या आहे। बघा या पिना तुम्हाला समजा घ्यायच्या असेल तर मी लिंक देते माझ्या व्हिडिओच्या खाली, तिथून तुम्ही पिना घेऊ शकतात। तर बघा या दोन्हीही पिना मी व्यवस्थितपणे अशा जोडून घेत आहे आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये हा पाऊच तयार होतो। बघा याच्यात थोडंसं आपण प्लास्टिक वापरल्यामुळे ना हे थोडंसं कडकपणा झालेला आहे। तर बघा असं दिसणार आहे। नंतर मी फॉर्म शीटचाही कसा वापर करायचा तो तुम्हाला सांगणार आहे नंतरून पुढच्या व्हिडिओमध्ये। तर बघा हा प्लास्टिक शीट आपण म्हणजे प्लास्टिक वापरलेलं होतं। आता मी थोडंसं त्याला ही जी साईड आहे त्याचं मी तुम्हाला दाखवते। बघा ही साईड आहे, ही साईडचं आता आपल्याला कसं माप घ्यायचं आहे। तर बघा इथे जी आपण पायपिंग केली होती त्या पायपिंगपासून खाली 3 इंचाचं मी मार्किंग केलेलं आहे। तर बघा खाली मी 3 इंचाचं मार्किंग केलेलं आहे या साईडला। स्किनवर बरोबर दिसतंय आणि चैनीची जी वरची जी साईड आहे त्या ठिकाणी आपण 4.5 इंचाची मार्किंग केली आहे। तर बघा या ठिकाणी 4.5 इंचाची मार्किंग केलेली आहे। परत दुसऱ्या साईडने आपण 3 इंचाची मार्किंग केलेली आहे, वरून 3 आणि वरती जी आहे चैनीची जी साईड आहे तिथे 4.5 अशी ही मार्किंग केलेली आहे। आणि ही मार्किंग आपल्याला जोडून घ्यायची आहे पेनाच्या साहाय्याने। चॉकच्या साहाय्याने बी जोडू शकतात, पण याच्यात दिसत नव्हतं ना म्हणून मी पेनचा वापर केला। तर बघा मी पेनाच्या साहाय्याने याची ही जी जुनी ही खुणा आहे त्या मी जोडून घेते। तर हे बघा अशा पद्धतीमध्ये, आणि इतकं सोपं आहे, कोणालाही बनवता फक्त थोडंसं बघायला लागेल। आणि बघा परत याच ठिकाणी सेम तशीच मार्किंग करायची आहे। या ठिकाणी 3.5 इंच आणि वरती 4.5, सॉरी खाली 3 इंच आणि वरती 4.5। तर असेही आपण मार्किंग करून घेतलेली होती, 3 इंच आणि वरती 4.5। आणि ही जी मार्किंग आहे त्याला फक्त सरळ रेष मारायची आहे। तर बघा अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची। आणि मार्किंग केल्याने काय होतं की खूप सोपं पडतं। तर बघा मार्किंग झालेले आहे। आता आपल्याला फक्त शिलाई मशीनवर जायचं आणि या ठिकाणी फक्त शिलाई मारायची आहे। जसे जसे आपण मार्किंग केलेली होती तसे तशी शिलाई मारून घ्यायची आहे। तर बघा मी इथे शिलाई मारलेली आहे। परत या साईडने चारही कोपऱ्याला व्यवस्थितपणे शिलाई मारून घेतलेली आहे। त्याच्यानंतर हे चारही कोपरे आपल्याला कट करायचे आहे। तर बघा मी चारही कोपरे थोडे थोडे कट करून घेते। तर बघा कट करून झालेलं आहे। आणि तर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। तर बघा मी चारही कोपरे ना असे कट करून घेतले। आणि कट केल्यानंतर बघा हा थोडासा रफ भाग दिसत आहे। तर हे कसं शॉपिंग बॅगचे थोडे धागे निघतात ना, म्हणून मी काय करणार आहे की पायपिंग करणार आहे। सहज जास्त करून मी पायपिंग नाही करत, पण मी याचं आज आहे ना मी पायपिंग करणार आहे। तर बघा तेच वापरलेलं आहे पायपिंग करण्यासाठी। तुम्ही शॉपिंग बॅगचा सुद्धा वापर करू शकतात। तर बघा आपले ही पायपिंग झालेली आहे आणि तुम्हाला दाखवते। खूप साध्या सिंपल सरळ भाषेमध्ये म्हटलं तर इतकं सुंदरसा हा पाऊच झालेला होता आणि ते बी इतका मजबूत, मला तर खूप आवडला। कारण की बघा प्लॅस्टिक सीट आपण फेकून देतो या कचऱ्यासाठी वापरतो, पण त्याच प्लॅस्टिक सीटचा वापर करून खूप सुंदरसा मजबूत हा पाऊच तयार केलेला होता। आणि पाऊच तुम्ही वाटल्यास तुम्ही ही जी प्लॅस्टिक सीट आहे ते तुम्ही बघा जेव्हा आपण मॉलमध्ये जातो सामान घेतो आणि जे प्लॅस्टिकमध्ये कडधान्य आपल्याला देतात त्याचा मी वापर केलेला होता। तुम्ही वाटलंस निरमाचा पुडा, घरामध्ये जे आपण मीठ आणतो मिठाची पुडी, कोणतीही शॉपिंग बॅगचा वापर करू शकतात। तर बघा खूप सुंदरसा हा पाऊच झाला होता। आणि हा पाऊचमध्ये तुम्ही पूर्ण असं मेकअपचं सामान बी ठेवू शकतात। आणि पेज तुम्ही बघू शकतात की जे आपण कट मारले होते ते कट किती सुंदर दिसत आहे। तर बघा इतकं सुंदर हा आपला पाऊच तयार झालेला होता। तुम्हाला हा व्हिडिओ इथपर्यंत तुम्ही म्हणजे युजफुल वाटला असेल, कसं आपण प्लॅस्टिक सीटचा वापर केलेला होता, तर युजफुल तुम्हाला नक्की हा व्हिडिओ वाटला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। परत भेटू अशा छान छान व्हिडिओबरोबर। आणि माझा जे व्हिडिओ आहे तुम्ही तुमच्या मैत्रिणींबरोबर जास्तीत जास्त शेअर करा। परत भेटूया छान छान व्हिडिओबरोबर। जय हिंद, जय भारत। हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। चला तर बघूया आपण एका पेपरपासून खूप सुंदरसं पायदान तयार करणार आहोत। जे बी घरामधले जे वेस्ट जे ब्लाऊज पीस असतात त्याच्यापासून, ज्यांना तुम्ही वापरतच नाही, जे सिलिकॉनचे ब्लाऊज पीस आहेत त्याच्यापासून आपण खूप सुंदरसं DIY तयार करणार आहोत। तर बघा मी एक पेपरचा तुकडा घेतलेला आहे, त्याचं मी तुम्हाला माप दाखवून देते।
तर ते स्क्रीनवर तुम्ही माप बघू शकतात. आणि या तुकड्याला मी असं फोल्ड केलेलं आहे. फोल्ड केल्यानंतर बघा ही आपली बंद बाजू झाली आणि तिची जी खालची जी बाजू आहे त्या ठिकाणी 2 इंचाचं माप घ्यायचं आहे. तर मी 1 मिनिट मी पेन घेतला नव्हता, मी चॉक घेते. तर बघा 2 इंचाचं मी माप घेत आहे. त्याच्यानंतर वरतून आपल्याला इथे 7 इंचाचं किंवा या ठिकाणी 7 इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे. तुम्ही 7 घेऊ शकतात किंवा 6 घेतली तरी चालतं. तर मी 7 इंचाचं घेतलेलं आहे. परत मी आडवा हे माप घेऊन घेतलेलं आहे आणि हे मी 5.5 इंचाचं किंवा 5 इंचाचं मार्किंग करून घेत आहे बघा. आणि या ठिकाणी आपल्याला एक छोटासा असा गोल वर्तुळ काढायचा आहे, जो आपण पानाचा आकार म्हणून बनवतो तसा, किंवा एक वेगळा काहीतरी आकार तुम्ही देऊ शकतात. तर मी असं गोल आकाराचा एक पानाचा आकार तयार करून घेतलेला आहे. आणि आता याला आपण कट करून घेऊया. बघा मी कट करून घेतलेला आहे. तर बघा हा आपला एक छोटासा पानाचा आकार तयार झालेला आहे. तर वाटलंच तुम्ही त्यानुसार असे मी एकूण 7-8 जे पेज आहे, म्हणजे आपलं गव्हाच्या गोणीचे जे तुकडे होते माझ्याकडे उरलेले, मी त्याचे सगळे वेगवेगळे तुकडे असे 7 बनवून घेतलेले होते. त्याच्यानंतर बघा असे सिलिकॉनचे ब्लाऊज पीस माझ्याकडे खूप पडलेले होते. व्हिडिओ शूट झाल्यानंतर जे अर्धे तुकडे उरतात ते मी तसेच जपून ठेवलेले होते. आणि ह्या तुकड्यापासून आपण हे जे आपण गव्हाचे तुकडे बनवलेले होते त्याला आपल्याला वापर करायचा आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे काही मी अशा जे शाळेचे जे कपडे होते ना कडक, त्याच्यापासून मी काही पिशव्या बनवलेल्या होत्या आणि पिशव्या बनवूनंतर काही तुकडे असे उरलेले होते. तर दिवाळीच्या दरम्यान मी ही साफसफाई करताना मला हे तुकडे दिसले, तर चला म्हटले काहीतरी करूया, फेकण्यापेक्षा काहीतरी बनवूनच दाखवू. तर बघा खाली मी एक जाड कपडा ठेवला आहे, नंतर गव्हाची गोणी ठेवलेली आहे आणि हे जे सिलिकॉनचा ब्लाऊज पीस होता ते मी डबल करून घेतलेला आहे, कारण की तो पातळ असतो म्हणून मी डबल करून घेतलेला आहे आणि याला शिलाई मारून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकतात. शिलाई मारल्यानंतर एक्स्ट्राचं मी कट करते आणि कट केल्यानंतर बघा याला तुम्ही पायपिंग करून घ्यायचे आहे. माझ्या पायपिंग करण्यासाठी हे 3 वस्तू आहे. एक ऑरेंज कलर आहे, निळा रंग आहे, पिंक कलर आहे. तर मी याच्यातून एक निवडून घेईल आणि याची मी पायपिंग करून घेईल. तर पायपिंग कशी करायची आहे, तुम्ही अशी याच्या 2-2 पट्ट्या करून, म्हणजे सगळ्यांना माहिती आहे पायपिंग करणं, तर तरी मी तुम्हाला दाखवते की अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण याला पायपिंग करून घ्यायची आहे. तर बघा मी पायपिंग केल्यानंतर हे बनवलेले होते. या आपल्या एकूण 7 कळ्या झालेल्या आहे आणि बघा मी सगळीकडे पायपिंग केलेली आहे आणि खालची जी बाजू आहे तिथे मी पायपिंग केलेली नाही आहे. एकूण ह्या 7 कळ्या आहे आणि एक आपल्याला वर्तुळ घ्यायचं आहे. वर्तुळ मी मोठा घेतलेला आहे, मोठी डिश होती माझ्याकडे. तुम्ही डिश याच्या साहाय्याने एक वर्तुळ बनवून घ्यायचं आहे. तरी मी तुम्हाला माप दाखवून देते. तर बघा हे आपले एकूण 7 कळ्या झालेल्या आहे. कोणी 8 कळ्या जोडतं, तर मी 7 कळ्या जोडलेल्या आहे. त्याच्यानंतर ह्या कळ्या आपल्याला एकमेकांना जोडून घ्यायच्या आहे. बघा मी सगळीकडे पायपिंग केली पण खाली केलेली नाही आहे, कारण की तिथे वर्तुळ ठेवायचं आहे. बघा असे ठेवून आपल्याला पायपिंग करायची आहे, शिलाई मारायची आहे. आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही वाटलंच असं पिनअप करून घ्यायच्या आणि पिनअप केल्यानंतर डायरेक्ट शिलाई मशीनवर फक्त शिलाई मारत चालायची आहे. खूप सोपं आहे बनवणं बी आणि कोणालाही बनवता येईल. फक्त ही जे वेस्ट जे माझ्याकडे कपडे पडलेले होते मी त्याचाच वापर केलेला आहे. तुम्ही वाटलंच घरामध्ये जे जुने पुराणे टॉवेल, गाऊन, कपडे असतील त्याचा तुम्ही वापर करू शकतात. तर बघा असे मी पिनअप करून घेतलेलं आहे आणि पिनअप केल्यानंतर हे आपल्याला सगळीकडे शिलाई मारून घ्यायची आहे. अगदी सोपं आहे. फक्त आपल्याला इथे शिलाई व्यवस्थित ठेवून अर्धवट शिलाई कंप्लीट करायची आहे. तर बघा या ठिकाणी मी शिलाई मारून घेतलेली आहे. सगळ्या जे आपले जे कळ्या होत्या 7 कळ्या, सगळ्या 7 कळ्यांना मी शिलाई मारलेली आहे. त्याच्यानंतर बघा हा वर्तुळ घेतलेला आहे आणि वर्तुळ असा ठेवून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी तुम्ही शिलाई मारू शकतात. पण त्याच्या आधी तुम्हाला या वर्तुळाला पिनअप करून घ्यायचं आहे. तर मी आधी अशा जे पिना असतात मार्केटमध्ये भेटलेले मी त्यांनी पिनअप करून घेतल्या, कारण की वर्तुळ जोडताना मागे पुढे होऊ नये म्हणून पिनअप आधी करून घ्यायचं. नंतर इथे आपल्याला शिलाई मारायची आहे. तर तुम्ही बघू शकता ती शिलाई मारल्यानंतर इतकं सुंदर हे दिसत होतं, जसं व्हिडिओमध्ये दिसतं ना त्याच्यापेक्षाही भारी दिसत होतं. आणि मी तुम्हाला थोडंसं झूम मोठं करून बी दाखवते. तर 1 मिनटं. तर बघा फक्त आपण जुन्या पुराण्या कपड्यापासून बनवलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका व्हिडिओबरोबर. जय हिंद, जय भारत.